विद्यार्थी मित्रांनो, सीओईपी, पीआयसीटी, व्हीजीटीआय, वालचंद कॉलेज यासारखे कॉलेजेस कमी पर्सेंटाईलवर मिळू शकतात का? तर माझं हॉनेस्ट आन्सर आहे की यासारखे ड्रीम कॉलेजेस हे आपल्याला कमी पर्सेंटाईलवर मिळू शकतात. आता ते कशा पद्धतीने तर ते जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला लागेल आणि यासारख्या इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं लागेल. आता फर्स्ट ऑफ ऑल मी डायरेक्ट व्हिडिओला सुरू करतो आणि तुम्हाला विथ प्रूफ दाखवतो कशा पद्धतीने ते कॉलेज मिळालेले आहेत इथून मागं आपल्या काउन्सिलिंगच्या स्टुडंटला. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याकडे 2 वेज आहेत, की त्या 2 वेजनुसार आपल्याला हे कॉलेजेस अतिशय कमी पर्सेंटाईलमध्ये मिळू शकतात. पहिला वे आहे तो म्हणजेच तो स्पॉट राउंड. आता पहा, ही जी काउन्सिलिंग प्रोसेस आहे, तर याच्याबद्दल तुम्हाला जास्त काही माहिती नसणार आहे सध्या या कंडिशनला. तर काळजी करू नका, मी आहे ना, मी आहे सर्व गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करायला. फर्स्ट ऑफ ऑल काय असतं, आपले कॅप राउंड्स असतात. आपण काय करतो, सीईटीच्या पोर्टलवर रजिस्टर करतो, डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन करतो. त्याच्यानंतर ना आपण स्पॉट कॅप राउंडसाठी एनरोल होतो. म्हणजे काय, की आपल्या प्रेफरन्सनुसार आपल्याला एखादं कॉलेज त्याच्यामध्ये अलॉट होतं, बरोबर. त्याच्यानंतरनं जे कॅप राउंड्स होतात, तर त्याच्यानंतरनं नेक्स्ट राउंड असतो, तो असतो स्पॉट राउंड. ओके, स्पॉट राउंड म्हणजे काय, डिटेलमध्ये समजून घेऊया. त्याचबरोबर आणखीन एक राउंड असतो, तो असतो आयएलएस राउंड, इन्स्टिट्यूशनल लेव्हल सीट राउंड. ओके, आता पाहूया आपण नक्की कशा पद्धतीने हे राउंड वर्क करतात किंवा कशा पद्धतीने आपल्याला त्याला अप्लाय करावं लागतं. फर्स्ट ऑफ ऑल आपण समजून घेऊया स्पॉट राउंड बद्दल. आता स्पॉट राउंड म्हणजे काय, की जे आपल्या कॅपचे सीट्स आहेत, ओके, फिल झाल्यात. कॅप राउंड झाल्याच्या नंतरनं ज्या जागा शिल्लक राहिल्यात कॉलेजमध्ये, तर त्या जागा कुठून भरल्या जातात? तर त्या जागा भरल्या जातात स्पॉट राउंडमध्ये. आणि हा स्पॉट राउंड कुणाच्या हातात असतो? तर हा स्पॉट राउंड कॉलेजेसच्या हातात असतो. पर्टिक्युलर कॉलेजेसच्या हातामध्ये असतं, की कशा पद्धतीने कोणत्या दिवशी स्पॉट राउंड आपल्याला अरेंज करायचा आहे. त्याच्यानंतर आणखीन गोष्ट काय आहे, की आपल्याला ह्या स्पॉट राउंडला रजिस्टर करायला लागतं, अप्लाय करायला लागतं. कॉलेजेसच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करून किंवा डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन फॉर्म भरून आपल्याला त्या ठिकाणी अप्लाय करावं लागतं आणि त्याच्यानंतरनं जो स्पॉट राउंड असतो आपला, तर तो ऑल्वेज कसा असतो, तर ऑफलाईन पद्धतीचा असतो. एक तुम्हाला तारीख देणार, त्या तारखेला आपल्याला सगळ्यांना काय करावं लागतं, तिथं अवेलेबल राहावं लागतं आणि तिथं अवेलेबल राहून आपल्याला तो राउंड अटेम्प्ट करायला लागतो. बरोबर. मग त्या ठिकाणी आपल्याला समजतं, की आपल्याला ॲडमिशन वगैरे मिळणार आहे की नाही. खूप मोठी प्रोसेस असते. मग ती प्रोसेस समजून घ्यायची, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं लागेल. कारण डिटेल व्हिडिओ या प्रत्येक राउंड्सबद्दल मी बनवणार आहे. आता तुम्हाला समजलं एक आयडियाली स्पॉट राउंड म्हणजे काय? बरं, त्याच्यानंतर आता त्याची आपण प्रोसेस पाहूया, कशा पद्धतीने प्रोसेस असते. फर्स्ट ऑफ ऑल काय होतं, कॅप राउंड्स झाल्याच्या नंतरनं, म्हणजे काय जे आपले ऑथराइज्ड राउंड्स आहेत, ते झाल्याच्या नंतरनं सीईटी सेल काय करते, व्हॅकन्सी मॅट्रिक्स रिलीज करते. व्हॅकन्सी मॅट्रिक्स म्हणजे काय, की पर्टिक्युलर कॉलेजमध्ये पर्टिक्युलर कॅटेगरीच्या एवढ्या-एवढ्या जागा शिल्लक आहेत. तर एवढी मॅट्रिक्स आपल्याला रिलीज करते, बरोबर आहे. त्याच्यानंतर कॉलेज काय करतं, तर एक दिवस ठरवतं. ओके, आणि त्या दिवशी काय करतं, एक नोटीस पाठवतं. कुठं? तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला. कॉलेज प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजची एक ऑफिशियल वेबसाईट असते. त्या ठिकाणी नोटीस नावाचा सेक्शन असतो. तिथं आपल्याला नोटीस येते, की आमच्या दिवशी या दिवशी स्पॉट राउंड आम्ही अरेंज केलाय. तरी आमच्याकडे एवढ्या-एवढ्या सीट्स अवेलेबल आहेत. तरी तुम्ही अवेलेबल राहा किंवा समजा काय, तर हा तिथं नंबर वगैरे देतात किंवा त्याचबरोबर काय, फॉर्मच्या लिंक्स देतात. तिथं आपल्याला रजिस्टर करावं लागतं. यासाठी थोडीशी फीज पण कॉलेज ठेवतं. बरोबर आहे? त्याच्यानंतर आणखीन काय गोष्ट, कॅन्डिडेट आपण तो फॉर्म भरायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस ऑफलाईन तिथं जाऊ, तर त्यावेळेस मेरिट लिस्ट वगैरे असणार तिथं. त्या कॅप राउंड हा आहे, तर त्याच्या अंडर सुद्धा आणखीन राउंड्स होणार. बरोबर. कॅटेगरीनुसार तुम्हाला ती म्हणजे माईकवर कॉल करून तुम्हाला ते बोलवणार. त्या पद्धतीने सीट डिस्ट्रिब्युशन त्या ठिकाणी केलं जातंय. बरोबर. म्हणजे स्पॉट राउंड याच्याबद्दल डिटेल व्हिडिओ मी बनवणार आहे. काळजी करू नका. त्याच्यानंतरनं बरं, स्पॉट राउंड समजला तुम्हाला व्यवस्थित. त्याच्यानंतरनं आता एक बिग अनाउन्समेंट अनाउन्समेंट अशी आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. काय? तर आपण काय करणार आहोत, की इंजिनिअरिंग ॲडमिशन काउन्सिलिंग ही लॉन्च करणार आहे फक्त तुमच्यासाठी. याचे फीचर्स वगैरे सगळ्या काही गोष्टी ना मी अपकमिंग व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आता ही काउन्सिलिंग असणार आहे कुणासोबत? तर इन असोसिएशन विथ सह्याद्री ट्युटोरियल्स, म्हणजे सह्याद्री ट्युटोरियल्स आणि टेक एस्पायर आपण कोलॅबोरेशनमध्ये ही काउन्सिलिंग सेशन कंडक्ट करणार आहे. त्याचबरोबर आता ही काउन्सिलिंग प्रोग्राम हा आपण कधी लॉन्च करणार आहे? तर हा काउन्सिलिंग प्रोग्राम आपण एम-एच-टी सीईटीच्या सेकंड अटेम्प्ट नंतरनं लॉन्च करणार आहे. रिझल्ट लागण्याच्या अगोदर सेकंड अटेम्प्टच्या नंतरनं हा आपण काउन्सिलिंग प्रोग्राम लॉन्च करणार आहे. त्याच्यामध्ये काय-काय गोष्टी असणार आहे, तर तुमचा रिझल्ट लागल्यापासून तर थेट एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाईपर्यंत जेवढ्या काही गोष्टी असतात, तर त्या सर्व गोष्टींवर आपण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे आणि तुमची तिथं प्रत्यक्षपणे आपण हेल्प करणार आहे. बरोबर. आपले ऑफलाईन काउन्सिलिंग सेंटर सुद्धा आहेत. सातारामध्ये आहे, कोल्हापूरमध्ये आहे. म्हणजे तुम्ही ऑफलाईन सुद्धा आपल्याला येऊन वन टू वन भेटू शकता आणि आपण तुमच्या फ्युचरविषयी किंवा कोणतं कॉलेज वगैरे निवडायचं याच्याविषयी व्यवस्थित डिस्कस करू शकतो. त्याची माफक काही शुल्क असतील आपले, तर ते आपण इथं भरायचे आहेत. बरोबर. त्याच्यानंतर ना आता आपण व्हिडिओला कंटिन्यू करूया.
आता स्पॉट राउंडची फीज किती लागते? स्पॉट राउंडची फीज कॅपपेक्षा वेगळी असते का? तर हो, काही क्षणी ती वेगळी असते. म्हणजे काय? पहा, आता समजा तुमची कॅटेगरी जर ओपन असेल, ई-डब्ल्यू-एस असेल किंवा एस-सी-बी-सी असेल आणि तुम्हाला जर स्पॉटमध्ये जर जायचं असेल किंवा स्पॉटमधनं जर तुम्हाला सीट मिळाली, तर त्या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार नाही. तुम्हाला पूर्ण जी फीज आहे, तर ती भरावी लागणार. आता नॉर्मली पहा, एस-सी-बी-सीचा एखादा मुलगा आहे किंवा ई-डब्ल्यू-एसचा मुलगा आहे, तर त्याला काय असतं ट्युशन फीमध्ये 50% माफ असते, बरोबर? पण ज्यावेळेस तो स्पॉटमधनं ॲडमिशन घेतो, तर त्यावेळेस तिथं त्याला पूर्ण ही कॉलेजची जी फी असेल, ती भरावी लागते. बरं. त्याच्यानंतर आणखीन काय? तर एस-सी आणि एस-टीचे मुलं जे आहेत, त्यांना जर स्पॉटमध्ये जायचं असेल, त्यांना जर स्पॉटमधनं एखादी जागा मिळाली एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये, तर त्यांना स्कॉलरशिप मिळणार का? तर हो मिळणार. पण त्याला एक क्रायटेरिया आहे. जर त्या मुलांचं एस-सी, एस-टीमध्ये इन्कम म्हणजे आपल्या उत्पन्नाचा दाखला जर 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, तरच ही स्कॉलरशिप मिळणार. अन्यथा नाही मिळणार. त्यांना पूर्ण फी भरावी लागत. त्याच्यानंतरनं ओ-बी-सीसाठी काय? तर ओ-बी-सी, एस-बी-सी आणि एन-टी. आता एन-टीमध्ये एन-टी 1 येणार, एन-टी 2 येणार, एन-टी 3 येणार. तर यांच्यासाठी काय? तर यांच्यासाठी क्रायटेरिया काय असणार आहे? स्कॉलरशिप मिळणार. जर स्पॉटमधनं ॲडमिशन घेतलं तर स्कॉलरशिप मिळणार. पण कधी? ज्यावेळेस आपलं इन्कम हे 1.5 लाखांपेक्षा 1.5 लाखपेक्षा इन्कम सर्टिफिकेट कमी असेल, त्याच वेळेस आपल्याला स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळणार. जर इन्कम हे जास्त असेल आपलं, तर आपल्याला स्कॉलरशिप मिळणार नाही. मग ह्या गोष्टी सुद्धा क्लिअरली महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवायच्यात. आणि आपल्या काउन्सिलिंगचा फीचर हाच आहे, की आपण प्रत्येक गोष्टीचे प्रो आणि कॉन्स तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि त्यानंतरच आपण ॲडमिशन घेतो किंवा त्यानंतरच आपण काय घेतो डिसिजन घेतो. त्याच्यानंतरनं त्याच्यानंतरनं पहा, आता आय-एल-एस राउंड. स्पॉट राउंडबद्दल समजलं तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं. त्याच्यानंतरनं महत्त्वाचा राउंड येतो तो म्हणजे काय? आय-एल-एस राउंड. आता स्पॉटमध्ये काय होतं? स्पॉट कसा बेनिफिट आहे? तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलाय का सी-ओ-ई-पी ॲट 69 पर्सेंटाइल. तर त्याच्यामध्ये काय आहे, की एक लेडीज मुलगी आहे, लेडीज व्ही-जे कॅटेगरीची. तर तिला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग लास्ट इयरला 69 पर्सेंटाइलवर मिळालं होतं. जसा ओपनचा कट ऑफ 99 प्लस आहे, ती ब्रांच जर तुम्हाला 69 पर्सेंटाइलमध्ये मिळते, म्हणजे स्पॉट राउंडचा फायदा आहे की नाही? तर नक्कीच फायदा आहे. त्याचबरोबर काय? आय-एल-एस राउंड म्हणजे काय? तर पहा, समजा एखाद्या कॉलेजकडे जर 100 जागा असतील, ओके 100 जागा असतील, तर त्यातल्या 80 जागा ज्या आहेत 80% तर ह्या कॅप राउंडमध्ये भरल्या जातात. त्याच्यानंतरनं त्यामधील 15 जागा ज्या आहेत, तर त्या इन्स्टिट्यूट लेव्हल म्हणजे आय-एल-एस राउंड कॉलेजच्या हातामध्ये असतात. कुणाला द्यायच्या, कुणाला नाही द्यायच्या. तर त्याच्याबद्दल पण प्रोसेस आहे. ती मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. आणि 5 जागा ज्या असतात, 5% सीट ज्या असतात, तर हा एन-आर-आय कोटा असतो. म्हणजे काय फॉरेन कॅन्डिडेट्स त्यांचा तो कोटा असतो. राखीव जागा त्यांच्यासाठी असतात. आपल्याला फोकस कुठं करायचा आहे? आपल्याला 15% वर फोकस करायचा आहे. त्या जागा पूर्वी काय असायचं? कॉलेजच्या हातामध्ये असायच्या. म्हणजे काय? कॉलेज मॅनेजमेंटने डायरेक्ट ऑन टेबल किती देता? जे सगळ्यात जास्त देईल त्याला ती जागा द्यायची आहे. पण यावर्षी काय केलंय? यावर्षी नाही, लास्ट इयरपासून ती प्रोसेस बंद केली आहे. लास्ट इयरपासून काय आलंय? आय-एल-एस राउंड. ज्याच्यामध्ये काय होतं, की त्यासाठी ही सर्व प्रोसेस असते. काय होतं, व्हॅकन्सी मॅट्रिक्स कशी येते तुम्हाला माहिती आहे, बरोबर? त्याच्यानंतरनं सी-ई-टी काय म्हणजे कॉलेज काय करतं पर्टिक्युलर, की आय-एल-एस राउंडबद्दल त्यांच्या वेबसाईटवर तिथं अनाउन्समेंट करतं. त्याच्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म भरावे लागतात त्यासाठी. हे पहा, स्पॉट आणि आय-एल-एस वेगळा राउंड आहे, एक नाहीये. त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळे ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा भरावे लागतात. त्याच्यानंतर काय लागतं, की या स्टुडंटची मेरिट लिस्ट लागते आणि मेरिट लिस्ट लागल्याच्या नंतरनं काय होतं, ही सीट अलॉटमेंट यांना होते. म्हणजे जर तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल मेरिट लिस्टवरनं, तर इथं पण तुम्हाला काय तुमचा पर्सेंटाइल इथं सुद्धा काउंट होणार. म्हणजे ज्यांना चांगली पर्सेंटाइल असणार, त्यांनाच तिथं ॲडमिशन घेता येणार. भले तुम्ही कितीही पैसे ऑफर करायला तयार असू दे, तरी तुम्हाला ॲडमिशन इथं मिळणार नाहीये. बरोबर? त्याच्यानंतरनं आणखीन काय गोष्ट आहे, तर फी. आता फी किती लागणार? तर पहा, पहा कॉलेजच्या हातामध्ये आहे. कॉलेज तुमच्याकडनं चार्ज करू शकतं किती? 1x टू 3x फी. म्हणजे काय? समजा पर्टिक्युलर कॉलेज आहे, पी-आय-सी-टी कॉलेज आहे. ₹1,00,000 त्याची फीज आहे. 1,20,000 आहे तशी. ₹1,00,000 त्याची फीज आहे. बरोबर. मग पी-आय-सी-टी ठरवणार, की आम्हाला आय-एल-एसची जी मुलं आहेत, तर त्यांना किती फी द्यायची आहे. समजा 1x जर ठेवली तर चांगलीच गोष्ट आहे. 2x जर केली तर करू शकतात ते आणि मॅक्सिमम 3x करू शकतात. त्याच्यावर करू शकत नाहीत. त्याच्यानंतर काय एक्स्ट्राचं डोनेशन वगैरे द्यायची इथं काही एक गरज नसते. डोनेशन वगैरे एक्स्ट्रा पैसे नाही भरायचे आणि हे जे पैसे आहेत 1x, 2x, 3x तर हे पर इयर आहेत तुम्हाला फक्त असं नाही की फर्स्ट इयरला भरले म्हणजे झालं नंतर ओपनची फी भरली. नाही, पूर्ण 4 वर्ष तुम्हाला एवढेच पैसे भरावे लागतील. एक्झाम्पल पाहूया ना आपण. पी-आय-सी-टी ₹2,12,000 पर इयर जी की ओपनची फी आहे आपली 1,20,000 च्या दरम्यान. ओके, पी-आय-सी-टीची आणि इथं आय-एल-एसमध्ये किती आहे? तर 2,12,000 त्याच्यानंतरनं व्ही-आय-टी 6,24,000 एका वर्षाची फी
आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी सुद्धा एवढीच भरायची, तिसऱ्या वर्षी एवढीच भरायची, चौथ्या वर्षी पण एवढीच भरायची. कारण का, की त्या विद्यार्थ्याने ILS या राउंडमधनं ॲडमिशन घेतलंय. त्याच्यानंतर PCCOE पुण्याचं खूप फेमस कॉलेज आहे, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. यांची फीज किती आहे? तर 5,29,000 पर इयर. बरोबर? आणि त्याचबरोबर आणखीन काय लिहिलंय मी इथं, की नो स्कॉलरशिप यांना कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप अप्लाय होत नाही. मग एकंदरीत समजलं तुम्हाला ILS राउंड कशा पद्धतीने असतो. तर स्पॉट राउंड आणि ILS मधला आपण थोडक्यात फरक समजून घेऊया, की कोणता आपल्यासाठी बेस्ट आहे. पहा स्पॉट राउंडमध्ये काय आहे, तर फीज आपल्याला भरावी लागेल. ठीक आहे. जर इन्कम वगैरे जास्त असेल, तर मॅक्सिमम आपल्याला ओपनची फी भरायला लागेल. काही एक प्रॉब्लेम येणार नाही. इन्कम कमी असेल, तो आपल्यासाठी प्लस पॉइंट आहे. तिथं त्या विद्यार्थ्याने गेलंच पाहिजे. कारण कमी पर्सेंटाइलमध्ये चांगलं कॉलेज मिळण्याचा त्याला तिथं काय असतो एक चान्सेस असतात म्हणू आपण. पण ILSमध्ये काय आहे, की तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असू द्या, तुम्हाला एवढी फी भरणं बंधनकारकच आहे. कळलं? एवढी फी आपल्याला भरावी तिथं लागणार आहे. मग ठीक आहे, काही काळजी करू नका. या सर्व डिसिजन तुमचे घ्यायचेत ना आपल्याला, पण ते सोबत मिळून घ्यायचे डिसिजन. बरं, ILS राउंडचं समजलं. त्याच्यानंतरनं आता महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे काय? तर महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की हे जे कॉलेजेस आहेत, तर हे कमी पर्सेंटाइलला मिळतात का? तर हो, नक्की मिळतात. पण त्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे? एक परफेक्ट प्लॅन पाहिजे, एक परफेक्ट अप्रोच पाहिजे. आणि तुम्ही आता काळजी करू नका. मला माहिती आहे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला त्यातल्या टेक्निकल वाटल्या असतील, समजल्या पण नसतील बऱ्याचशा. ILS म्हणजे काय? स्पॉट म्हणजे काय? कशा पद्धतीने असणार आहे? अजिबात काळजी करायची नाही. एकदम साध्या, सोप्या भाषेत मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगणार आहे. मग त्यासाठी फक्त तुम्हाला एकच गोष्ट करायची. कोणती गोष्ट? ती म्हणजे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण हे पहा YouTube आहे. YouTube चालू करतो मी. आता तुम्ही व्हिडिओ पाहाल ठीक आहे. नंतर चॅनलचं नाव वगैरे लक्षातून जाईल. मग त्यासाठी काय करायचंय? सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ चांगला आहे, व्हिडिओ तुम्हाला आवडलाय, नक्की लाईक करा. ऑल द बेस्ट.